नमस्कार, मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून मानेवाडी तातवडा तालुका फलटण येथील शशिकांत बाजीराव जाधव यांनी नुकतीच तहसीलदारपदी निवड झाली आहे. सलग 2 वर्षात 2 पोस्ट त्यांनी एमपीएससीच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त केले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब, आपलं खूप खूप स्वागत. हा, धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. 2021 आणि 2022 अशा सलग 2 राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून 2 पदव्या तुम्ही संपादन केलेल्या आहेत. तुमची पहिली प्रतिक्रिया? आता हा जो तुम्ही म्हणजे होतंय हे सगळं कार्यक्रम आणि माझ्या आई वडिलांसमोर हे सगळं होतंय, याच्यापेक्षा दुसरी कोणती आनंदाची गोष्ट माझ्यासमोर माझ्यासाठी असू शकत नाही. हे त्यामुळे मला एक खूप आनंदाचा क्षण आहे हा. खरं तर मानेवाडी तातवडा सारख्या एका ग्रामीण भागामधून तुम्ही येता. नेमकं तुमचं शिक्षण कुठे झालं सुरुवातीपासूनचे? माझं प्राथमिक शिक्षण गावामध्ये झालं, मानेवाडीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. तिथून पुढं मग मी 5वी ते 8वीला मलवडी येथे मान तालुक्यामध्ये त्र्यंबकराव काळे विद्यालय मलवडी या ठिकाणी माझं शिक्षण झालं. नंतर 9वी ते 12वी हे फलटणलाच आपल्या इथे मुदजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज फलटण इथं झालं. नंतर इंजिनिअरिंगचं माझं शिक्षण 2017 साली कंप्लीट झालं कोल्हापूरला संजय घोडावत इन्स्टिट्यूट या ठिकाणाहून. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मी ते कंप्लीट केलेलं आहे. आणि नंतर मग मी एमपीएससीचं चालू केला अभ्यास. काय नेमकं ध्येय ठेवून तुम्ही अभ्यास करत होता? ध्येय एकच होतं की मला राज्यसेवेतील सर्वात उच्च असणारी पोस्ट मिळवायची आणि समाजासाठी किंवा ज्या लोकांसाठी माझं संपूर्ण शिक्षण जरी कोल्हापूरला जरी झालं तरी ते ग्रामीण भागातच झालं होतं. तर त्याच्यामुळं लोकांचे प्रश्न माहीत होते, समस्या माहीत होत्या. त्यामुळे ह्या सामान्य लोकांसाठी आपल्याला काहीतरी काम करायचं आहे आणि ही संधी ती महसूल प्रशासनातून तहसीलदार असतील किंवा उपजिल्हाधिकारी अशी पदं असतील याच्यातून मला मिळू शकणार आहे. हे माझे म्हणजे मनापासून एक ध्येय ठरलं होतं आणि त्याच दृष्टीने मग मी प्रयत्न केला आणि आता मग सध्याला मला तहसीलदारपदी माझी निवड झाली आहे. काय व्हायचं ठरवलं होतं तुम्ही नेमकं? माझा तसा पहिला प्रेफरन्स उपजिल्हाधिकारीच होता, परंतु सध्याला रँक अजून जर वर आली असती तर उपजिल्हाधिकारी भेटलं असतं. परंतु सध्या जे तहसीलदार पद भेटले त्यामध्येही मी समाधानी आहे. कारण तहसीलदार असतील किंवा उपजिल्हाधिकारी असतील यांना प्रशासनाचं जे शासन आहे ते बघूनच आपण त्यांच्याकडे बघत असतोय आणि आपल्या प्रश्न मागण्या मांडत असतोय. त्यामुळं मी नक्कीच तहसीलदार पदावर गेल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये चार्ज घेतल्यानंतर जे कामं आहेत ती मी योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन. काय सांगणं असायचं आपल्या वडिलांचं, काय सांगणं असायचं, आईचं काय सांगणं असायचं नेमकं? आईचं सांगणं असं असायचं की तिला तर सुरुवातीला म्हणजे ॲक्च्युली माहीतच नव्हतं. मी स्पर्धा परीक्षा करतोय एवढंच तिला माहीत होतं की कोणती परीक्षा देतोय, एमपीएससी देतोय, कंबाईन देतोय, राज्यसेवा देतोय, हे काहीच माहीत नव्हतं. पण तिचं एवढं असायचं की तू कोणतीही कर परीक्षा, तुला 100% यश मिळणार आहे. आणि तिनं मला कायम त्याच्यामध्ये सपोर्ट केला आणि ते माझ्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट होती. आणि वडिलांचं पण तसंच, सुरुवातीपासूनच त्यांची इच्छा होती की तू स्पर्धा परीक्षा कर, पण मी सुरुवातीला काही लक्ष घातलं नव्हतं. आणि नंतर मात्र मग जसं ग्रॅज्युएशन झालं त्यावेळी मी पूर्ण ताकदीने त्याच्यामध्ये उतरलो. ज्यावेळी आता आपण सामान्य कुटुंबातून येतो, माझी परिस्थिती तशी म्हणजे ठीक आहे बऱ्यापैकी, कारण वडील शिक्षक आहेत. त्याच्यामुळं परत आपण बघतो की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पालक काय म्हणतात की मुलांना तुम्ही जॉब केला पाहिजे, पैसे कमवले पाहिजेत. परंतु वडिलांनी किंवा आईनं माझ्याकडून ही कधीच अपेक्षा ठेवली नाही. त्यांनी मला फक्त एकच सांगितलं, जे तू ध्येय ठेवलंयस ते तू अचीव्ह कर, ते तू कंप्लीट कर आणि एक चांगला अधिकारी हो, तुला आमचा कायमच सपोर्ट असणार आहे. ह्याच्यामुळे मी शांततेने आणि चांगल्या उमेदीने अभ्यास करू शकलो. पहिल्यांदा यश संपादन केलं होतं, सहाय्यक निबंधक झाला होता. त्यावेळेस काय नेमकं कुठल्या बॅचेस वगैरे क्लास लावले तेव्हा? मी जो माझा एमपीएससीचा जो प्रवास आहे तो मला एक सांगायचा आहे की, आणि इथं आता आपण बघतो की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे, तर कोणतीही बॅच न लावता, कोणताही क्लास न करता मी हे सगळं सेल्फ स्टडीवर केलं होतं. हां, काही प्रमाणात यूट्यूबला जे मटेरियल अवेलेबल आहे त्याचा नक्कीच वापर केला. ऑनलाईन सोर्सेस आहेत, इंटरनेट आहे, त्याचा वापर केला. पण असं कोणत्या तरी क्लासमध्ये जाऊन 1 लाख 2 लाख अशी फी भरून मी काय केलं नाही. यूट्यूब असेल, मोबाईल असेल आणि जे पर्सनल गायडन्स म्हणतो की जे आधीचे अधिकारी झालेले आहेत त्यांचं मार्गदर्शन मात्र नक्की घेतलं होतं. कुठे केला अभ्यास नेमका तुम्ही एमपीएससी साठीचा? सुरुवातीला 1 वर्ष मी पुण्यामध्ये केला अभ्यास आणि जसं लॉकडाऊन चालू झालं त्या दिवसापासून मी घरीच होतो आणि मग घरीच अभ्यास केला. काय कसं शेड्यूल होतं अभ्यास करण्याचं? शेड्यूल कसं होतं?
अभ्यास करण्याचं शेड्यूल जर सांगायचं झालं तर सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात व्हायची आणि त्यासाठी म्हणजे 6 वाजल्यापासून म्हणजे अभ्यासाला बसायचं. त्यासाठी मला 5 वाजता उठून थोडासा व्यायाम एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टी करून 6ला अभ्यासाला बसायचो. म्हणजे 6 ते 10 वाजेपर्यंत जनरली माझा पहिला सेशन असायचा. पूर्ण अभ्यास करायचो त्याच्यामध्ये. नंतर दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर थोडासा आराम घ्यायचा. कारण कसं असते ज्यावेळी तुम्ही आराम करता त्यानंतर ज्यावेळी तुम्ही परत ज्यावेळी बसता अभ्यासाला त्यावेळी तुमचं माइंड फ्रेश राहतं. त्याच्यामुळे ही गोष्ट एक महत्त्वाची आहे. आणि नंतर मग परत ते झाल्यानंतर दुसरा सेशन करायचा. संध्याकाळी क्वेश्चन्स वगैरे कोणत्या आयोगाने याच्या आधी विचारलेत का ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा अजून. तर असं एक शेड्यूल होतं. तर हे फॉलो करायचो. रात्रीचं पण मी काय जास्त जागत नव्हतो कारण सकाळी मी लवकर उठायचो. त्यामुळे रात्री 10-10:30ला मी झोपायचो. हे करत असताना कोणाचा आदर्श समोर ठेवला होता तुम्ही? हे करत असताना काही जी अशी उदाहरणं असतात ना ती तुमच्या खरंच डोळ्यासमोर दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व असं आहे का नाही की तुम्ही जर डोळ्यासमोर कायम ठेवलं ना तर तुमचं ध्येय कधीच तुमच्यापासून लांब जाणार नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि दुसरं सांगायचं झालं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे भारताचे राष्ट्रपती होते. तर अशा लोकांचं म्हणजे सतत माझ्यासमोर आदर्श असायचा. त्यांचं एक अब्दुल कलाम साहेबांचं एक पुस्तक होतं अग्निपंख. त्यांनी त्यांचं ते आत्मचरित्र आहे. तर त्याचा बी माझ्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. म्हणजे त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आणि त्या गोष्टीतूनच मला अशी प्रेरणा मिळत राहायची. भविष्य काळात या व्यतिरिक्त काय अजून पुढं ध्येय उद्दिष्ट काय? भविष्य काळात माझा असा प्रयत्न राहील की अजून MPSC असेल किंवा म्हणजे आता उपजिल्हाधिकारी पदासाठी एक ट्राय करायचा. तसंच UPSC साठी पण अजून एक ट्राय द्यावा आणि पूर्ण ताकदीने अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे. तसंच जे ग्रामीण भागातून ज्या मुलांचं बॅकग्राऊंड आहे ज्यांना कोणाचा सपोर्ट नसतोय, कोण सांगत नाही, मार्गदर्शन देत नाही किंवा त्यांना पुस्तकांची माहिती नसते, बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय, पुणे मुंबई ह्यांसारख्या ठिकाणी किती कॉम्पिटिशन आहे ह्याची माहिती नसते. तर अशा ठिकाणी ज्या गोष्टी उपलब्ध होतात त्या गोष्टी असतील, मार्गदर्शन असेल, हे आपल्या भागातील ग्रामीण मुलांसाठी उपलब्ध करून देण्याची माझी इच्छा आहे आणि त्यांना गायडन्स करण्याची माझी इच्छा आहे. 2 पदं तुम्ही मिळवली. तुम्ही किती वेळा MPSC UPSCचा पण प्रयत्न तुम्ही केला? हा, सुरुवातीला मी 1-2 वर्ष UPSC केलं होतं. त्याच्यानंतर MPSCचा माझा ते करत असतानाच MPSC पण दिली होती 2 वेळा, परंतु त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं नाही. तिसरा अटेम्प्ट होता 2021चा ज्याच्यामध्ये मला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हे पद मिळालं आणि सध्याला माझं त्या पदाचंच प्रोबेशन चालू आहे. मी प्रोबेशनरी ऑफिसर आहे आणि हे करत असतानाच मी दुसरी पण परीक्षा दिली होती राज्यसेवेची. त्याच्यातून आत्ताचा जो तहसीलदार पदाचा जो निकाल जाहीर झालाय तो त्यातून मला ते पद मिळालेलं आहे 2022. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी अभ्यास करत असतात, मुले अभ्यास करत असतात, अनेक संकोच बाळगतात की माझी परिस्थिती नाही किंवा मी या समाजात आलोय असं तसं. त्यांना तुम्ही काय संदेश द्याल नेमका? ग्रामीण भागातील पर्टिक्युलरली जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे की तुम्ही तुमचं जे ध्येय ठरवलं आहे त्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल चालू करा. सक्सेस तुम्हाला आपोआप मिळेल. काही गोष्टी तुम्हाला समजा माहीत नसतील किंवा ज्या आपल्याकडे कमी आहेत, कमी पडतायत असं तुम्हाला वाटत असेल तर कोणीही आपल्यापेक्षा जे मोठे असतील ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये प्रगती केली त्यांचा गायडन्स घ्या, सल्ला घ्या. परिस्थितीचं भाऊ करू नका. ज्या काही गोष्टी भेटतील, कितीतरी असे अधिकारी झालेत, कितीतरी असे वेगवेगळ्या क्षेत्रात लोक झालेले आहेत की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. असे भरपूर अधिकारी आहेत, भरपूर राजकीय नेते मंडळी असतील किंवा भरपूर उद्योजक असतील. तर ह्या सर्वांचा आदर्श घ्या तुम्ही आणि तुमचं ध्येय पूर्ण करा. या ठिकाणी शशिकांत जाधव साहेब यांचे वडील आपल्याशी उपलब्ध आहेत, बाजीराव जाधव. सर, तुमचा मुलगा तहसीलदार झालाय, तुमची पहिली प्रतिक्रिया? माझा मुलगा तहसीलदार झाला, मला फार आनंद वाटतोय. कारण मी एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे. मी जरी शिक्षक असलो तर मी विद्यार्थी घडवत असताना मी असे अनेक विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून ते या सर्वोच्च पदावर बसावेत असं मला वाटत होतं. तर मला खूप आनंद आहे. काय नेमकं तुमचं सांगणं असायचं साहेबांना? साहेबांना माझं एकच सांगणं असायचं की ध्येय निश्चित कर, त्या ध्येयाच्या दिशेनं तुझी तू वाटचाल कर, निश्चितच एक दिवस तू त्या पदापर्यंत जाऊन पोहोचशील असं माझं नेहमी त्यांना सांगणं असायचं. खरं तर तुमच्या समाजातली एक क्रांती आहे. मुलं शिक्षण घेत नाहीत, मुली शिक्षण घेत आहेत थोडंसं, पण मुलं शिक्षण घेत नाहीत आणि त्यामध्ये तुमचे चिरंजीव, तुमचे साहेब झालेत. समाजासाठी काय संदेश द्याल?
मी समाजासाठी त्याला एवढे एकच विनंती करीन समाजासाठी की तू कितीही पुढं मोठा झालास तरी पाठीमागं वळून बघ आणि आपल्या समाजासाठी जे जे आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न तू कर. सध्या तुम्ही म्हणजे आता तुम्ही सेवानिवृत्त झालात, किती वर्ष शिक्षक म्हणून तुम्ही सेवा केली? मी शिक्षक म्हणून 31 वर्ष सेवा केली. सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठून? सुरुवात माझी महादेव जानकरांच्या गावातून झाली, पळसावडी मान तालुक्यातील गाव, आणि शेवट माझं फलटण तालुक्यातील मलवडी पळसावडी मलवडी बिचुकलीमळा या ठिकाणी माझा शेवट झाला. या ठिकाणी शशिकांत जाधव साहेब यांच्या आई आपल्याशी उपलब्ध आहेत. मावशी, तुमचा मुलगा तहसीलदार झाला आहे, काय तुमच्या भावना आहेत? आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे. तुमचं शिक्षण काय नेमकं? 7वी. काय तुमचं सांगणं असायचं काय नेमकं साहेबांना? आमचं सांगणं असायचं की भरपूर शिका म्हणून, मोठे व्हा. काय हो असं तुम्हाला वाटायचं? मोठे साहेब व्हा. तुम्ही काय मग त्यांना कसं घरी काम वगैरे सांगायचं काय? नाही, आम्ही काम सांगतच नव्हतो. साहेबांनी खूप मोठं यश मिळवलं आहे, काय नेमकं तुम्हाला कसं वाटतंय त्याबद्दल? आम्हाला भरपूर आनंदच वाटतोय. तर हे होते शशिकांत जाधव साहेब, तहसीलदार झालेले आहेत. सलग 2 वर्ष 2021 आणि 2022 या सलग 2 वर्षी 2 राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून त्यांनी 2 पदव्या संपादन केल्या आहेत. सहाय्यक निबंधक आणि तहसीलदार अशा पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत. ज्या समाजामध्ये आजही मुलं शिकत नाहीत, फक्त मुली थोडेफार शिकतायत, अशा रामोशी समाजातून साहेबांनी पुढे येऊन या ठिकाणी एक क्रांती केलेली आहे, असे शशिकांत जाधव साहेब आपल्या समेत होते. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी फलटण.